नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पॉपकॉर्न टेल्सच्या या एका नवीन भयानक कथेमध्ये. इथे तुम्हाला मिळेल अशा भयावह, रहस्यमय आणि थरारक कथा ज्या ऐकून तुमचं हृदय धडधडायला लागेल आणि तुमची झोप उडवेल. आजची कथा आहे एका शालेय सहलीची, जिथे फक्त एका रात्रीचा निर्णय 3 मित्रांचं आयुष्य कायमचं संपवून टाकतो. तर लाईट बंद करा, इयरफोन लावा आणि स्वतःला तयार ठेवा, कारण तुम्ही ऐकत आहात पॉपकॉर्न टेल्स. गेल्या 3 वर्षांपासून अर्जुन चंदीगडमध्ये राहत होता. तरी सुद्धा तो कधीच हिमाचलच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये गेला नव्हता. पण त्याचं हे स्वप्न या शालेय सहलीत पूर्ण होणार होतं. लंच बॉक्समध्ये खाणं खात, अंताक्षरी खेळत पूर्ण दिवस कसा गेला ते कळलंच नाही. ते शिमल्याला पोहोचणारच होते. तेवढ्यात अचानक त्यांच्या बसमधून धूर निघू लागला. काही मिनिटांपूर्वी अगदी व्यवस्थित चालणारी बस अचानक बंद पडली. रात्र खूप झाली होती आणि सोबत मुलंही होती. म्हणून सर्व शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला की जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम करायचा आणि सकाळी मेकॅनिकला बोलावून बस दुरुस्त करून शिमल्याला निघायचं. ते ज्या हॉटेलमध्ये पोहोचले ते हॉटेल दोन्ही बाजूनी उंच झाडं आणि डोंगरांनी पेडलेलं होतं. सर्व शिक्षकांनी मुलांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वाटून दिलं. जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. अर्जुनला त्याचे 2 मित्र कबीर आणि रोहित यांच्यासोबत खोली मिळाली होती. त्यामुळे तो खूप खुश होता. खोलीच्या खिडकीतून जंगलाच्या मधोमध एक रहस्यमय तलाव दिसत होता. तिघांनाही आठवत होतं की मागील शालेय सहलीत 2 मुलं अशाच रात्री तलावावर गेली होती आणि दुसऱ्या दिवशी ते संपूर्ण शाळेत सुपरस्टार बनले होते. म्हणून त्यांनी ठरवलं आपणही काहीतरी धाडस करूया. रात्री सगळे झोपल्यावर ते तिघे चोरटेपणाने हॉटेलमधून बाहेर पडले. तलाव दिसायला जवळच वाटत होता, पण अर्धा तास चालूनही जंगलाचा रस्ता काही संपत नव्हता. थंडी प्रचंड वाढली होती. जंगल पूर्णपणे शांत होतं. मोबाईल तपासला तर नेटवर्क नव्हतं. तेव्हा त्यांनी ठरवलं की तलावाचा प्लॅन रद्द करून परत हॉटेलला माघारी फिरायचं. फोनच्या फ्लॅशलाईटच्या मदतीने ते परतीचा प्रवास करू लागले. चालताना अर्जुन आणि कबीर मागे वळून पाहताच रोहित तिथे नव्हताच. रोहित, अरे कुठे गेलास तू? तेवढ्यात त्यांना धावण्याचा आवाज ऐकू आला. दोघे घाबरले व रोहितला एकटं सोडून ते पुढे जाऊ नव्हते. दोघे घाबरले व रोहितला एकटं सोडू शकत नव्हते. म्हणून ते त्या आवाजाच्या दिशेने धावले. घनदाट जंगल. ते धावतच गेले. काही मिनिटात आवाज थांबला. रोहित कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात माती खोदण्याचा आवाज ऐकू आला. हळूहळू झाडीतून डोकावून पाहिलं तर समोर रोहित जमिनीत खड्डा खोदत होता. त्याचे डोळे पूर्णपणे काळे होते. जणू कोणीतरी त्याच्या शरीरावर ताबा मिळवला होता. रोहित, हे काय करतोयस? तो वळला आणि रागाने त्यांच्याकडे पाहू लागला. कबीर त्याच्या जवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवताच रोहित जोरात ओरडला,
आणि त्याने कबीरला इतक्या जोरात ढकललं की तो दूर जाऊन पडला. कबीर, रोहीच्या अंगात जणू एक अलौकिक शक्ती संचारली होती. तेवढ्यात रोहितला जोराचे झटके येऊ लागले आणि तो बेशुद्ध पडला. काही वेळातच तो शुद्धीवरही आला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, तो तो कबीरच्या आत आहे. अर्जुनने मागे वळून पाहिलं तर कबीर खाली मान घालून बसलेला होता. अचानक त्याने डोकं वर केलं. त्याचे डोळेही पूर्णपणे काळे झाले होते. क्षणातच तो जंगलात पळत सुटला. कबीर, थांब! ते दोघे त्याच्या मागे धावले. काही वेळातच त्यांनी पाहिलं की कबीर एका खंडाराकडे पळत होता. ते एक फार जुनं ओसाड घर होतं. ते आत गेले. वरच्या मजल्यावर कबीर हवेतच लटकत होता आणि समोर उभी होती एक भयानक म्हातारी बाई. ती त्यांच्या दिशेने सरकू लागली. घाबरून ते जंगलात पळाले. पळता पळता ते तलावाजवळ पोचले. दोघेही पाण्यात पडले. अर्जुन कसाबसा बाहेर आला, पण रोहित पाण्यातच बुडत गेला. रोहित, अर्जुन किंचाळला आणि बेशुद्ध पडला. अर्जुनला सकाळी जाग आली. अर्जुन तो हॉटेलच्या खोलीतच होता. काल रात्री घडलेला सगळा प्रसंग एक भयानक स्वप्नासारखं त्याला वाटत होतं. तो घाबरून बाहेर पळाला. समोर पोलीस, शिक्षक आणि घाबरलेली ती मुलं उभी होती. पण तिथे ना कबीरचा मृतदेह होता ना रोहितचा. अर्जुन गोंधळून गेला. सर, कबीर आणि रोहित कुठे आहेत? शिक्षक एकमेकांकडे पाहू लागले. अर्जुन, तू काल खाली खोलीत एकटाच होतास. हे ऐकताच अर्जुनच्या अंगावर काटा आला. नाही सर, ते दोघं माझ्यासोबत होते. आपण जंगलात गेलो होतो. तलाव, म्हातारी बाई. तो घाबरून सगळं सांगू लागला. तेवढ्यात पोलीस अधिकारी पुढे आला. अर्जुन, या हॉटेलमध्ये तुझ्याशिवाय कुठल्याही 2 मुलांची नोंद नाही. तू इथे एकटाच आला होतास. अर्जुन थरथरत आपल्या खोलीकडे गेला. खोलीत पोचताच त्याचं लक्ष आरशावर गेलं. आरशावर बोटांनी लिहिलं होतं, तू अजूनही एकटा नाहीयेस. अर्जुन मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्याच्या कानात कुजबुज ऐकू आली. तू वाचलास, पण ते नाही. आता तुझी पाळी आहे. अर्जुन किंचाळला आणि खोलीत अंधार पसरला. ही होती आजची भयानक कथा पॉपकॉर्न टेल्सवरती. जर ही कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा आला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भयानक, रहस्यमय आणि थरारक कथा ऐकण्यासाठी पॉपकॉर्न टेल्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढची कथा तुमची झोप उडवणार आहे. शुभरात्री. येतो. Subscribe for more terrifying tales.